ओम नमो भगवते वासुदेवाय. भागवत सृष्टी निर्मिती. नमस्कार मंडळी. ऋषीवाणी गौरव ग्रंथाचा या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. मागील काही भागांमध्ये आपण भागवताच्या 5व्या स्कंदातील अद्भुत कथा पाहिल्या, पण आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकून तुम्ही थक्क व्हाल. आजचं विज्ञान आपल्याला बिग बँगबद्दल सांगतं, पण आपल्या श्रीमद भागवत पुराणाच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या स्कंदात सृष्टीच्या निर्मितीचं जे सखोल आणि वैज्ञानिक वर्णन आलं आहे ते केवळ भौतिक नसून साक्षात भगवंतांची एक अद्भुत लीला मानली गेली आहे. कल्पना करा, सृष्टीच्या आरंभी चहो बाजूला फक्त अथांग जलराशी होती, ज्याला आपण कारणार्णव म्हणतो. या जलात कारणोदकशायी विष्णू योगनिद्रेत शयन करत होते. आणि मंडळी, सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांच्या एका श्वासोच्छवासातून अगणित ब्रह्मांड बाहेर पडत होती आणि श्वास आत घेताना ते पुन्हा त्यांच्यात लीन होत होती. हा झाला सृष्टीचा मूळ उगम. आता प्रश्न पडतो की हा प्रवास पुढे कसा सरकला? वेदांताच्या तत्त्वज्ञानानुसार जेव्हा पुरुष म्हणजेच चेतना आणि प्रकृती म्हणजेच भौतिक तत्व यांचा संयोग झाला, तेव्हा या सृष्टीचा विस्तार सुरू झाला. हा प्रवास सूक्ष्मकडून स्थूल गोष्टींकडे जातो. आपण एका साध्या उदाहरणाने हे समजून घेऊया. जसं एखादी भव्य इमारत बांधण्याआधी आर्किटेक्टच्या मनात एक मूळ विचार येतो आणि कागदावर त्याचा प्लॅन तयार होतो, तसंच प्रकृतीतून सर्वात आधी बुद्धीचे मूळ रूप असलेले महत्तत्व निर्माण झाले. या महत्तत्वातून पुढे मी पण म्हणजेच अहंकार निर्माण झाला. याच अहंकारातून पुढे आपलं हे स्थूल जग आणि पंचमहाभूते बनली आहेत. पण गंमत पहा, ही भूतं थेट निर्माण झाली नाहीत. त्यांची एक सुंदर साखळी आहे. सर्वात आधी शब्द निर्माण झाला आणि त्यातून जन्मलं आकाश. आकाशामध्ये हालचाल होऊन स्पर्श निर्माण झाला आणि स्पर्शातून आला वायू. वायूच्या घर्षणातून उष्णता आणि रूप निर्माण झाले, ज्यातून प्रगटला अग्नी. हा अग्नी जेव्हा शांत झाला तेव्हा रस म्हणजेच चव निर्माण झाली, ज्यातून बनलं जल आणि शेवटी जलातून गंध निर्माण झाला, ज्यातून आपली ही घनदाट पृथ्वी साकारली आहे की नाही. एकदम तर्कशुद्ध क्रम. आधी रिकामी पोकळी, मग हवा, मग ऊर्जा, मग द्रव आणि शेवटी घन पदार्थ. पण ही सर्व तत्वे सुरुवातीला विस्कळीत होती. त्यांना एकत्र आणून भगवंतांनी एका सुवर्णमय ब्रह्मांडाची निर्मिती केली. जेव्हा साक्षात भगवंतांनी यात प्रवेश केला तेव्हा त्यातून हजारो हातपाय आणि शिरे असलेला विराट पुरुष प्रकट झाला. हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यात विश्वाचे मानवीकरण केले आहे. या विराट पुरुषाच्या शरीरातच 14 लोकांची विभागणी केली आहे. पायाच्या तळव्यांपासून कमरेपर्यंत पाताळ, रसातळ यासारखे खालचे 7 लोक आहेत, तर कमरेच्या वरच्या भागात भूरलोक, स्वर्गलोक आणि साक्षात ब्रह्मलोक वसलेले आहेत. आता या सगळ्यात ब्रह्मदेवाची भूमिका काय? तर हे या विश्वाचे दुय्यम निर्माते आहेत. भगवान विष्णूंच्या नाभीतून एक तेजस्वी दिव्य कमळ प्रकट झाले आणि त्यावर ब्रह्मदेव अवतरले. सुरुवातीला त्यांना काहीच उमजले नाही, परंतु त्यांनी भगवंतांची
1000 वर्षे घोर तपश्चर्या केली आणि या तपश्चर्येतून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे त्यांनी विस्कळीत तत्वांना एकत्र गुंफले आणि या सुंदर सृष्टीला आकार दिला. मंडळी, हा अफाट पसारा पाहिल्यावर आपल्या प्राचीन ऋषींनी एक अत्यंत सोपे पण गहन सूत्र मांडले. अथातो ब्रह्मजिज्ञासा. याचा साधा अर्थ असा आहे की जर ही सृष्टी इतकी भव्य आहे तर ती निर्माण करणारा परमेश्वर किती महान असेल. सृष्टी तर निर्माण झाली, पण या विश्वाचा अफाट भूगोल नक्की कसा आहे यावर आपण भागवताच्या 5व्या स्कंदाच्या आधारे पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच चर्चा करू. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच पौराणिक माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.